महाराष्ट्रासाठी पुढचे काही तास खूपच महत्त्वाचे देखील ठरणार आहेत। मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्याच्या दिशेने पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी आता थोड्या वेळापूर्वीच पावसाने जोरदार आगमन जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता येत्या काही तासातच पावसाचा जोर खूपच तीव्र होणार असून चक्रीवादळाचा प्रभाव खूपच भयंकर स्वरूपाचा पडणार आहे। त्यामुळे आता सतर्क राहणे देखील गरजेचे आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील, तालुक्यात कसा राहील, पुढच्या काही तासात वातावरण कोणत्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचे राहू शकते ते देखील आपण सांगणार आहोत। त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून महत्त्वाचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। चॅनलला जर सबस्क्राइब केले की तुम्हाला रोजची रोज महत्त्वाचे अंदाज पाहायला मिळत असतात। तसेच तुमचा जिल्हा लवकरात लवकर कमेंटमध्ये मला कळवत चला। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। तर आता इकडे लक्ष देऊ शकता, सध्या स्थितीला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो। सध्या स्थितीला पाऊस जालना जिल्ह्यात आगमन लावलेला आहे। परतूर अंबडचा भाग असेल, जालन्याच्या भागात देखील पाऊस सुरू झालेला आहे। जालना, छत्रपती संभाजीनगर मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। येत्या 2 तासात अजून अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वाढणार आहे। त्यामुळे या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे, कारण की यामध्ये विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळत आहे। विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला राज्यामध्ये दिसून येत आहे। काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी देखील लागू शकते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सतर्क राहणे खूप गरजेचे ठरणार आहे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आता राज्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता पुढील जिल्हे व तालुके आपण सविस्तर बघूयात। तर यामध्ये बघू शकता, आता पुढच्या येत्या 2 तासामध्येच हे पावसाळी वातावरण पुढील जिल्ह्याकडे आता सरकत चाललेलं आहे। काही जिल्ह्यासाठी खूपच धोक्याचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे, कारण आता सध्या स्थितीला जर विचार केला तर वाशिम जिल्ह्यासाठी खूप धोका आहे। वाशिम, मंगळूरपीर येत्या 2 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे। यामध्ये वाशिम, मंगळूरपीर, डिग्रस, दरवा, रुई, यवतमाळ, नेर, कारंजा मध्यम ते मुसळधार पाऊस रात्रीला देखील खूप झोडपून काढणार आहे। त्यामुळे सतर्क राहावे। तसेच हा पाऊसच नाही तर यामध्ये विजांचा धोका आहे। पावसासोबत विजांचं मोठं संकट हे राज्यावरती पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे। विजांचा धोका अधिक आहे। जनावरे जे असतील झाडाखाली कुठेही बांधू नयेत, कारण की विजांचं प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे योग्य ते सुरक्षेच्या ठिकाणी जनावरे तसेच पशुपालन जे आहे ते योग्य ते त्याची सोय करणे गरजेचे राहील, कारण मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच इकडे अकोला, मूर्तिजापूर, नेरचा भाग असेल, पुलगावचा भाग असेल, मध्यम ते मुसळधार पाऊस या ठिकाणी राहणार आहे। दर्यापूर, अमरावतीचा काय भाग आहे या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस राहील। अमरावती भागात काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे। यामध्ये अमरावती, दर्यापूर, मूर्तिजापूर, कारंजा, मोजरीचा भाग असेल, पुलगावच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे। मात्र येत्या 2 तासात खूप तीव्र पाऊस पाहायला मिळणार आहे। मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागामध्ये लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। खूप लक्ष देऊन आता ऐकत चला, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। राज्यामध्ये अचानकपणे पावसाचा जोर वाढत चालल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे। तर चला आता पुढच्या काही तासात कोणत्या जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी जर विचार केला तर अक्षरशः रस्त्यांनाच नदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। तो पाऊस आता राज्यातील विविध जिल्ह्यात हजेरी लावणार आहे। गरमीची लेवल वाढल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे मोठा धोका आता वाढलेला आहे। आता पुढील जिल्हे व तालुक्यांची नावे आपण सविस्तर बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता, सर्वात आधी जर विचार केला तर मुंबईला हाय अलर्ट आहे। पुढचे 2 तास मुंबईसाठी धोक्याचे राहणार असून येत्या 2 तासामध्ये मुंबईमध्ये जोरदार ते अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे। यामध्ये जर विचार केला तर मुंबई, वरोली, कोलविल्डाचा भाग असेल, नवी मुंबईचा भाग असेल, तसेच इकडे ठाणेपर्यंतचे काय भाग असतील, एकंदरीत या भागाचा विचार केला तर मध्यम ते काही भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागामध्ये राहणार आहे। त्याकरिता सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। विजांसह पावसाचा धोका अधिक राहणार आहे। तसेच इकडे ठाणे, अंबरनाथ, बदलापूरचा भाग असेल, या भागामध्ये भिवंडीचा भाग असेल, तसेच मीरा भाईंदर, ओमवाडीचा भाग असेल, मध्यम ते काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसाची शक्यता या भागामध्ये राहण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच इकडे
मुरबाद असेल, शिवलाचा भाग असेल, शेगवाचा शहापूरचा भाग असेल, या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस येत्या 2 तासात हजेरी लावणार आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. राजूर जुन्नर खूप तुफान पाऊस झालेला आहे. आता पाऊस सुरू आहे. नदी नाल्यांना पाणी काही ठिकाणी वाहत असल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे. भागूरच्या भागात देखील नदी नाल्यांना पाणी आल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळवलेली आहे. या ठिकाणी देखील जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. भागूरचा भाग असेल, गोरेगावचा भाग असेल, गंगापूर पैठणचा भाग असेल, राहुरीच्या भागामध्ये श्रीरामपूरच्या भागापर्यंत जे आहे ती पावसाचा धोका अधिक पाहायला मिळत आहे. या ठिकाणी देखील तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे. या सर्व भागातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणे खूप गरजेचे ठरणार आहे. तसेच इकडे सिन्नर कोपरगावचा भाग बघू शकता. या ठिकाणी श्रीरामपूरच्या भागात राजूर इगतपुरे मुसळधार पावसाने सगळीकडे आता घेराव घातलेला आहे. याही ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे. मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. यामध्ये पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. मध्यम ते मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आहे. गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, माहुराच्या भागात देखील तुफान पाऊस येणार आहे. पाचोरा, मालेगाव नवीन ढगांची निर्मिती होऊन पुढच्या 2 तासात पावसाची तीव्रता वाढणार आहे. मनमाडपर्यंत पावसाची तीव्रता आहे. फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या भागातील पावसाचा अंदाज पाहायला मिळेल. चक्रीवादळाचा वेग वाढलेला आहे. तीव्र वादळी सिस्टम ही तयार झालेली असून पूर्ण राज्याला वेढा आणत आहे. यामुळे रात्रीला मोठा गंभीर पावसाचा इशारा म्हटलं तरी काय हरकत नाहीये. मुसळधार पावसाचा इशारा रात्रीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे सतर्क राहावे. तुफान वेगाने हे वादळ राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी धोक्याचा इशारा आता विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे, त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया. तर आता बघू शकता मोठा बदल हा वातावरणात झालेला आहे. आता आपण जिल्हे व तालुके समजून घेऊ. यामध्ये जर विचार केला तर आता पुणे, सातारा, अकलूजचा भाग असेल, अहिल्यादेवी नगरचे भाग, सोलापूरचे भाग, या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढचे काही तास खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तसेच एकंदरीत जर विचार केला तर यामध्ये बहुतांश भागात अतिवृष्टीची शक्यता देखील पाहायला मिळत आहे. नदी नाल्यांना देखील तुडुंब पाणी येणार आहे. पुढचे काही तास खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. यामध्ये जर विचार केला तर मखानचा भाग असेल, पाटणचा भाग असेल, कराडचा भाग असेल, मध्यम ते मुसळधार पाऊस राहील. मायनी, विटा, तासेगाव, कुचीचा भाग असेल, या भागात देखील जोरदार ते अतिशय जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे. जतच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामध्ये जतच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील, तर कुची, तासेगाव, सांगलीच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. विटा, सांगोलेच्या भागात देखील मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे राहील. तसेच इकडे कराड, पाटणचा भाग, चिपळूण, माकळणचा भाग असेल, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, वडूज, पिल्लव, अकलूजच्या भागात मेघगर्जनेसह धोधो पाऊस पुढच्या 2 तासात हजेरी लावणार आहे. सर्व भागातील शेतकऱ्यांनी आतापासून सतर्क राहणे खूप गरजेचे राहील. मध्यम ते जोरदार पाऊस आज रात्रीला धडक देणार आहे. तीव्र चक्रीवादळाचा प्रभाव आज रात्रीला आपल्याला भयंकर स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. तर चला आता पुढील जिल्ह्यांचा, तालुक्यांचा अंदाज जाणून घेऊया. तर इकडे बघू शकता सध्या स्थितीला हाय अलर्ट अहिल्यादेवी नगर, जामखेडच्या भागापर्यंत आहे. 2 करमाळ्याच्या भागात, खेड, पुणेच्या भागात देखील आहे. या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. आज रात्री केज, पेठ, बार्शी, परळी, अहमदपूर, उदगीर, लातूर तुरळक ठिकाणी पाऊस राहील. मात्र पावसात जोर वाढला तिकडे लातूरच्या भागामध्ये अधिक राहील. तसेच इकडे देगलूरच्या भागात, अहमदपूरच्या काही भागामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. तसेच इकडे जर नांदेडचा विचार केला तर तुरळक ठिकाणी पाऊस राहील. जास्त काय जोर नाहीये, मात्र काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण कोणत्याही क्षणाला सक्रिय देखील होऊ शकतं. तसेच रात्रीला, मध्यरात्रीला माजलगाव, बीड, केज, परळीच्या भागात, जामखेड, करमाळ्याच्या भागात, बार्शीच्या भागात तुफान स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे. तर अतिवृष्टी ही रात्रीला रत्नागिरीमध्ये अतिवृष्टीची शक्यता, यामध्ये सांगली असेल, कोडोली असेल, या भागात देखील अतिवृष्टीचे चान्सेस आहेत. राजापूरचा भाग आहे, निपाणीचा भाग अतिवृष्टीचे संकेत आहेत. चिपळूण भाग, साताऱ्याचा भाग, वडूजचा भाग सतर्क राहा. गोडेगाव, पुणेचा भाग, खोपोली, खेड, जुन्नर, कल्याण, डोंबिवली अतिवृष्टीचे संकेत आहेत. मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आज रात्रीसाठी राहणार आहे, त्यामुळे सतर्क राहावे. मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस राहील. नाशिक, मनमाड, कन्नडचा भाग, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, चिखली, पाचोरा, खामगाव, अकोला, मालेगाव, तसेच इकडे
धुळे, जळगाव असेल, बुरहानपूर, अकोट, अचलपूर पर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार ते काही भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज मॉडेलनुसार आहे. त्या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणे गरजेचे आहे. मेघगर्जनेसह अति मुसळधार पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे असं मॉडेलचा अंदाज पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहा. अजून वातावरणात काय बदल झाला तर लवकरच व्हिडिओ या चॅनलवरती आपण देऊयात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच उद्या देखील कोकण किनारपट्टीत अतिवृष्टी आहे, महापुराचे संकट देखील पाहायला मिळणार आहे. त्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ लवकरच येत आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. रोजची रोज हवामान अंदाजाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तसेच कमेंटमध्ये तुमचा जिल्हा, तालुका कळवू शकता. धन्यवाद.